डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे गॅरंटीची भाषा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय राजकारणामध्ये प्रचारामध्ये गॅरंटी हा नवा शब्द अंतर्भूत झाला आहे. तो वारंवार ऐकू येतो आहे. याच संदर्भानं यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गॅरंटीची भाषा. आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर, आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर आता गॅरंटीची भाषा. आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर आता तर गॅरंटीची भाषा आहे. आपल्याच वरातीला आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. आपल्याच वरातीला आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. आपल्याच वरातीला आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. आश्वासन आणि जाहीरनाम्यानंतर, आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर आता तर गॅरंटीची भाषा आहे. आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर आता तर गॅरंटीची भाषा आहे. आपल्याच वरातीला आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. आपल्याच वरातीला आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. आपलाच बेंड बाजा आणि ताशा आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जसे हाकारेही आपले आहेत तसे पुकारेही आपलेच आहेत. जसे हाकारेही आपलेच आहेत तसे पुकारेही आपलेच आहेत. आता गॅरंटी वॉरंटीही खपेल. आता गॅरंटी वॉरंटीही खपेल. यापूर्वी हे फंडे खपलेच आहेत. यापूर्वीही हे फंडे खपलेच आहेत. अनेक आश्वासनं सार्वत्रिक निवडणुकामध्ये लोकांना दिले जातात आणि त्याला एक ठराविक नाव दिलं जातं. जाहीरनाम्याला आणि आश्वासनाला लोक फसल्याची उदाहरणं लोकांनाच आता कळलेली आहेत. हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. यावेळी फक्त गॅरंटी नावाचं लेबल त्याला दिलेलं आहे. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. जसे हाकारेही आपलेच आहेत तसे पुकारेही आपलेच आहेत. जसे हाकारेही आपलेच आहेत तसे पुकारेही आपलेच आहेत. आता गॅरंटी वॉरंटीही खपेल. आता गॅरंटी वॉरंटीही खपेल. यापूर्वी हे फंडे खपलेच आहेत. यापूर्वी हे फंडे खपलेच आहेत. यापूर्वीही हे फंडे खपलेच आहेत. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. बदलत्या आणि नव्या काळाच्या, बदलत्या आणि नव्या काळाच्या बदलत्या प्रचार भाषा आहेत. बदलत्या आणि नव्या काळाच्या बदलत्या प्रचार भाषा आहेत. बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये, बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये दुसऱ्या कोणत्या आशा आहेत. बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये अजून दुसऱ्या कोणत्या आशा आहेत. एकीकडे आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे असंही म्हटलं जातं आणि एकीकडं आपली लोकशाही भ्रष्ट आणि अधिक भ्रष्ट होत आहे असंही म्हटलं जातं. या दोन्ही प्रकारचे अनुभव भारतीय जनतेला येत आहेत. यामध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता जास्त आहे. हे नाकारून चालणार नाही. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. बदलत्या आणि नव्या काळाच्या बदलत्या प्रचार भाषा आहेत. बदलत्या आणि नव्या काळाच्या बदलत्या प्रचार भाषा आहेत. आणि बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये दुसऱ्या कोणत्या आशा आहेत. बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये अजून दुसऱ्या कोणत्या आशा आहेत. अजून दुसऱ्या कोणत्या आशा आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गॅरंटीची भाषा. आजची वात्रटिका आहे भ्रमाचा भोपळा.
सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात सदर वात्रटिका राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी लिहिली गेलेली आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भ्रमाचा भोपळा. नवी घरं बघा, विशेषतः ज्या घरांची नुकतीच वास्तुशांती झालेली आहे अशा घरांची, म्हणजे टुमदार ते बंगले असतील, अनेक मजली असतील आणि ते सुशिक्षितांचेही असतात, तिथे तुम्हाला लिंबू, मिरची, बाहुली टांगलेली दिसेल आणि अधिक मोठं निरीक्षण केलं तर तिथं भला मोठा भोपळा टांगलेला दिसतो. याच संदर्भानं याच विषयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भ्रमाचा भोपळा. कुणी आंधळेपणानं वागतो आहे, कुणी आंधळेपणाने वागतो आहे, कुणी वेंधळेपणानं वागतो आहे, कुणी आंधळेपणानं वागतो आहे, कुणी वेंधळेपणानं वागतो आहे. असे होऊ नये म्हणूनच तर वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे. असे होऊ नये म्हणूनच तर वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे. सदर वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. कुणी आंधळेपणानं वागतो आहे, कुणी वेंधळेपणानं वागतो आहे. कुणी आंधळेपणानं वागतो आहे, कुणी वेंधळेपणानं वागतो आहे. असे होऊ नये म्हणूनच तर वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे. असे होऊ नये म्हणूनच तर वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो आहे आणि त्याचा प्रचंड अभाव आपल्या साक्षर आणि सुशिक्षित समाजामध्ये आज दुर्दैवानं दिसून येत आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. मिरची, लिंबू, काळ्या बाहुली सोबत. मिरची, लिंबू आणि काळ्या बाहुली सोबत कुणाला मोठा भोपळाही पूज्य आहे. लिंबू, मिरची आणि काळ्या बाहुली सोबत कुणाला मोठा भोपळाही पूज्य आहे. विज्ञानाच्या व्यवहारावरही अज्ञान आणि अंधश्रद्धांचे राज्य आहे. विज्ञानाच्या व्यवहारावरही अज्ञान आणि अंधश्रद्धांचेच राज्य आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धांचेच राज्य आहे. पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडवं. मिरची, लिंबू आणि काळ्या बाहुली सोबत. मिरची, लिंबू आणि काळ्या बाहुली सोबत कुणाला मोठा भोपळाही पूज्य आहे. मिरची, लिंबू आणि काळ्या बाहुली सोबत कुणाला मोठा भोपळाही पूज्य आहे. विज्ञानाच्या व्यवहारावरही अज्ञान आणि अंधश्रद्धांचेच राज्य आहे. विज्ञानाच्या व्यवहारावरही अज्ञान आणि अंधश्रद्धांचेच राज्य आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धांचेच राज्य आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भ्रमाचा भोपळा. आजची वात्रटिका आहे बेभान. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अंकावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. भान कुणाचं हरपत चाललेलं आहे, कोणतं आणि कसं भान हरपत चाललेलं आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बेभान. आपण काय करतो हे सुशिक्षितांना भान नाही. आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आणि व्यवहारामध्ये विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही. व्यवहारामध्ये विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही. विज्ञानाचा फायदा घेतला जातो, विज्ञानाच्या सोयी सुविधा लाटल्या जातात, पण विज्ञान जगताना हा सुशिक्षित वर्ग दिसत नाही. म्हणून आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही. आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आणि व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही. व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही. यासारखे दुसरे अज्ञान नाही. सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आला की आयुष्य बदलून जातं. म्हणून हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. सुशिक्षित लोकांची, स्वतःला साक्षर समजणाऱ्या लोकांची वैज्ञानिक दृष्टी
हरपलेली आहे, नवे नवे त्यांच्यामध्ये ते निर्माण झालीच नाही की काय, अशा प्रकारची शंका आजकाल समाज वर्तन बघताना दिसून येते. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा, हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय, तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही. आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही. आणि व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे अज्ञान नाही. व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे अज्ञान नाही. सदरी वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं, हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बेभान. आजची वात्रटिका आहे वैज्ञानिक तोटा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. विज्ञानाच्या नावावरती अंधश्रद्धा पसरवल्या जाऊ लागलेल्या आहेत. छद्म विज्ञान लोकांच्या माथी मारलं जात आहे. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वैज्ञानिक तोटा. विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले. विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले. विज्ञानाने करायला लागले. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं पहिलं कडवं, विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले. विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले. विज्ञानानं करायला लागले. सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं, निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा तर वैज्ञानिक तोटा आहे. एक वेळेस निरक्षर परवडले. त्यांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, शास्त्रीय काय, अशास्त्रीय काय यांचं फारसं ज्ञान असत नाही. पण जे शिकलेले आहेत, जे साक्षर आहेत लौकिक अर्थानं, त्यांना तरी विज्ञान कळलं पाहिजे. त्यांना वैज्ञानिक सत्य कळतं पण ते वळत नाही. आणि या अंधश्रद्धा पसरवण्यामध्ये निरक्षरांपेक्षा साक्षरांचा अर्थात सुशिक्षितांचा जास्त वाटा आहे असं मला वाटतं. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा, निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा केवळ सामाजिक तोटा नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा तर वैज्ञानिक तोटा आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. विज्ञानाचा आधार देत अंधश्रद्धा पसरायला लागले. विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले. कोण? निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा तर वैज्ञानिक तोटा आहे. अत्यंत दुर्दैवाने आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वैज्ञानिक तोटा. आजची वात्रटिका आहे सत्याची कोंडी.
सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. व्यावहारिक जगामध्ये नेहमी सत्याची कोंडी होते आणि ती का होते उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सत्याची कोंडी. सत्याचे होते असत्य, सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. अधूनमधून नाही, ते अगदी नेहमी आणि नित्य होते. अधूनमधून नाही, ते अगदी नेहमी आणि नित्य होते. नेहमी आणि नित्य होते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. हे काही अधूनमधून नाही, हे अगदी नियमित आणि नित्य होते. हे अगदी नियमित आणि नित्य होते. याचं कारण सदळ वात्रटिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात. सत्यात आणि असत्यात, सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो. सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो. असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. बहुमताचा पुरावा असतो. खेटरानं पाणी पाजण्याची म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे, तिची आठवण आणि हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. सत्यात आणि असत्यात, सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो. सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो आणि असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. बहुमताचा पुरावा असतो. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. सत्याचे होते असत्य, अर्धसत्य ही सत्य होते. हे काही अधूनमधून नाही, हे अगदी नियमित आणि नित्य होते. हे काही अधूनमधून नाही, हे अगदी नियमित आणि नित्य होते. पुढचं शेवटचं आणि दुसरं कडं. सत्यात आणि असत्यात, सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो. सत्यात आणि असत्यात खूप मोठा दुरावा असतो. असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. असत्याच्या हातामध्ये बहुमताचा पुरावा असतो. बहुमताचा पुरावा असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्याची कोंडी. आजची वात्रटिका आहे चोर बाजार. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. साहित्य चोरी ही काही नवीन बाब राहिलेली नाही. साहित्याच्या इतिहासामध्ये साहित्य चोरी हे प्रकरण नव्यानं लिहिलं जावं आणि ती लिहिलं पाहिजे असं आता वाटू लागलेलं आहे. पुढे पुढे तर सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे प्रस्थ, ही पद्धत, ही चोरी अधिकच वाढली. विशेषतः कवितांची चोरी करणं अगदी सगळ्यांना सहज आणि सोपं वाटू लागलं. याच चोर बाजारावरती, याच कवितांच्या चोर बाजारावरती, याच साहित्याच्या चोर बाजारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चोर बाजार. आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे. आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे आणि कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे. कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे. सरळ एखादी चांगलीशी प्रसिद्ध गाजलेली कविता घ्यायची आणि शब्दांची थोडीफार फेरफार करायचं आणि आपल्या नावावरती सदरील कविता म्हणून केलेलं भ्रष्ट जे काही असेल ते ठोकून द्यायचं. कवितेसारखी कविता रचायची. ही पद्धत, ही फॅशन सोशल मीडियावर तर जास्त प्रमाणात दिसते आहे. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा यायला. आयत्या पिठावर रेघोट्या, आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे. आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे आणि कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे. कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कवं. वाचकांनाही कळत नाही कोणती कविता खरी आहे. कधी कधी एखादी चांगली कविता जी भ्रष्ट असते, जी शब्द बदलून लिहिलेली असते, अशी कविता वाचकांसमोर जाते आणि त्या वाचकाला ती कविता भावते.
त्यातला विषय भावतो आणि तो अचानकपणे तो चोर कवी मोठा वाटू लागतो. बिचाऱ्या वाचकाच्या हाती मूळ कविता पडलेली नसते. अशा वेळी जे काही होतं ते सदरील वात्रटिकेच्या या कडव्यामध्ये. वाचकांना कळत नाही कोणती कविता खरी आहे. वाचकांना कळत नाही कोणती कविता खरी आहे. केवळ शब्दांची चोरी नाही, केवळ शब्दांची चोरी नाही, ही प्रतिभेची चोरी आहे. केवळ शब्दांची चोरी नाही, ही प्रतिभेचीच चोरी आहे. म्हणजे मूळ कविता कोणती, डुप्लिकेट की मूळ, दोन्ही मधली तफावत वाचकांच्या लक्षात येत नाही. यावरती हे भाष्य. म्हणून वाचकांनाही कळत नाही कोणती कविता खरी आहे. वाचकांनाही कळत नाही कोणती कविता खरी आहे. केवळ शब्दांची चोरी नाही, ही प्रतिभेची चोरी आहे. केवळ शब्दांची चोरी नाही, ही प्रतिभेची चोरी आहे. ही प्रतिभेचीच चोरी आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. चोरलेल्या प्रतिभेवरती, चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे. चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे. भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे. भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे. चोरट्यांकडून मामा आहे. पूर्वी तरी फक्त कविता डापली जायचे आणि आपली खाली नाव टाकलं जायचं. आता तसं होत नाही. कवितेच्या शेजारी आपली छबी, आपली प्रतिमा छापली जाते. वास्तविक पाहता कवितेच्या पोतावरती, कवितेच्या भाषेवरती, कवितेच्या आशयावरती कवीचा ठसा असतो, नव्हे तो असलाच पाहिजे. पण आजकाल असा ठसा नसतो. मूळ ठसा पुसून त्यावरती आपली प्रतिमा छापली जाते, आपला फोटो छापला जातो. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे कडू. चोरलेल्या प्रतिभेवरती, चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे. चोरलेल्या प्रतिमेवरती, चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांचीच प्रतिमा आहे. भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे. भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे. भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं चोर बाजार. आजची वात्रटिका आहे पोट भरू. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल समाजामध्ये तुमच्या माझ्या सोबत आली अनेक प्रकारचे पोटभरू लोक आपल्याला दिसतात. याच पोटभरू लोकांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पोट भरू. आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत. आज जिकडे बघावे तिकडे सर्वच जातीपातीचे घोळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत. मतलबी पुळके आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडू. आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत. आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना नको तेवढे पुळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत. त्यांना मतलबी पुळके आहेत. सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. त्यांना आपलाच घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत. त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत. आज संत आणि महापुरुष, आज संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. जातीपातीच्याच विळख्यात आहेत. पुन्हा एकदा हे दुर्दैवी सत्य वात्रटिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात. त्यांना आपलाच घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत. त्यांना आपलाच घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत. आणि आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. जातीपातीच्याच विळख्यात आहेत. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत. आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत. साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत. त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत. त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या
घोळक्यात आहेत आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत. जातीपातीच्याच विळख्यात आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पोट भरू. आजची वात्रटिका आहे मास्टर माइंड. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव मास्टर माइंड. जे बनतात हातचे बाहुले, जे बनतात हातचे बाहुले ते मेंदूने ब्लाइंड असतात, आंधळे. जे बनतात हातचे बाहुले ते मेंदूने ब्लाइंड असतात. करते वेगळे दिसत असले तरी, करते वेगळे दिसत असले तरी मागे मात्र मास्टर माइंड असतात. करते वेगळे दिसत असले तरी मागे मात्र मास्टर माइंड असतात. मागे मात्र मास्टर माइंड असतात. पुन्हा एकदा पहिलं कडू. जे बनतात हातचे बाहुले ते मेंदूने ब्लाइंड असतात. जे बनतात हातचे बाहुले ते मेंदूने ब्लाइंड असतात. करते वेगळे दिसत असले तरी, करते वेगळे दिसत असले तरी मागे मात्र मास्टर माइंड असतात. करते वेगळे दिसत असले तरी मागे मात्र मास्टर माइंड असतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. मास्टर माइंडच्या हाती, मास्टर माइंडच्या हाती बाहुल्यांची चावी असते. मास्टर माइंडच्या हाती बाहुल्यांची चावी असते. बाहुल्यांना सुद्धा ही गोष्ट अगदी पक्की ठावी असते. बाहुल्यांना सुद्धा ही गोष्ट अगदी पक्की ठावी असते. पक्की ठावी असते. आपण खेळवलं जात आहोत, आपला वापर केला जातो आहे याची त्यांना जाणीव असते. पण मजबुरी असते, काहीतरी दबाव असतो किंवा काहीतरी नक्कीच मोठा स्वार्थ असतो. म्हणून दुसरं करू. मास्टर माइंडच्या हाती बाहुल्यांची चावी असते. मास्टर माइंडच्या हाती बाहुल्यांची चावी असते आणि बाहुल्यांना सुद्धा ही गोष्ट अगदी पक्की ठावी असते. बाहुल्यांना सुद्धा ही गोष्ट अगदी पक्की ठावी असते. अगदी पक्की ठावी असते. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. आपल्या हातच्या बाहुल्यांना, आपल्या हातच्या बाहुल्यांना वापरले आणि ढोपरले जाते. आपल्या हातच्या बाहुल्यांना वापरले आणि ढोपरले जाते. एका बाहुल्याचा बळी गेला की दुसरे बाहुले वापरले जाते. एका बाहुल्याचा बळी गेला की दुसरे बाहुले वापरले जाते. एका बाहुल्याचा बळी दिला की दुसरे बाहुले वापरले जाते. दुसरे बाहुले वापरले जाते. ह्या कळसूत्री बाहुल्यांना हे लक्षात यावं म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. आपल्या हातच्या बाहुल्यांना वापरले आणि ढोपरले जाते. आपल्या हातच्या बाहुल्यांना वापरले आणि ढोपरले जाते. एका बाहुल्याचा बळी दिला की दुसरे बाहुले वापरले जाते. एका बाहुल्याचा बळी गेला की दुसरे बाहुले वापरले जाते. दुसरे बाहुले वापरले जाते. दुसरे बाहुले वापरले जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मास्टर माइंड. आजची वात्रटिका आहे सुखाच्या टिप्स. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना सुखी व्हायचंय, आयुष्यात निवांतपणा अनुभवायचा आहे, आनंद अनुभवायचा आहे, त्यांच्यासाठी काही टिप्स, अर्थात सुखाच्या टिप्स. कणाबिना ताठ नको, कणाबिना ताठ नको, कचा कचा वाकायला शिका. कणाबिना ताठ नको, कणाबिना ताठ नको, कचा कचा वाकायला शिका. मिंधेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. मिंधेपणाचा आनंद हवाय ना, मग लाळ घोटायला शिका. मग लाळ घोटायला शिका. सदळ वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. कणाबिना ताठ नको, कणाबिना ताठ नको, कचा कचा वाकायला शिका. कणाबिना ताठ नको, कचा कचा वाकायला शिका. मिंधेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. मिंधेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. मिंधेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. मग लाळ घोटायला शिका. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. मान नको, सन्मान नको. मान नको, सन्मान नको, कुठलाही कसलाही ताण नको.
मान नको, सन्मान नको, कुणालाही कसलाही ताण नको, मुरदाडासारखे जगायचे तर आयुष्यात थोडीही जान नको, मुरदाडासारखे जगायचे तर आयुष्यात थोडीही जान नको, मुरदाडासारखे जगायचे तर आयुष्यात थोडीही जान नको. सुखाच्या टिप्स आहेत. पुन्हा एकदा दुसऱ्याकडं. मान नको, सन्मान नको, मान नको, सन्मान नको, कुणालाही कसला ताण नको तुमचा. मान नको, सन्मान नको, कुणालाही कसला ताण नको, मुरदाडासारखे जगायचे तर आयुष्यात थोडीही जान नको, मुरदाडासारखे जगायचे तर आयुष्यात थोडीही जान नको. आयुष्यात थोडी जान नको म्हणजे कसं? पहिलं कडवं पुन्हा एकदा. कणाबिना ताट नको, कचा कचा वाकायला शिका. कणाबिना ताट नको, कचा कचा वाकायला शिका. मिंदेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. मिंदेपणाचा आनंद हवा ना, मग लाळ घोटायला शिका. सदळ वातडिकेचं पुढचं, शेवटचं आणि तिसरं कडं. असे जगायला शिकले की, असे जगायला शिकले की जग सुखी आणि आपणही सुखी होतो. असे जगायला शिकले की जग सुखी आणि आपणही सुखी होतो. नेबळ्यात बाणेदारपणा दाखवून, नेबळ्यात बाणेदारपणा दाखवून उगीच आपण दुःखी होतो, उगीच आपण दुःखी होतो. सदळ वातडिकेचे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. असे जगायला शिकले की कसं? कणाबिना ताट नको, नेबळं व्हा, लाळ घोट व्हा, इतरांच्या भानगडीत पडू नका. म्हणून असं जगायला शिकले की जग सुखी आणि आपणही सुखी होतो. असे जगायला शिकले की जग सुखी आणि आपणही सुखी होतो. नेबळ्यात बाणेदारपणा दाखवून उगीच आपण दुःखी होतो. नेबळ्यात बाणेदारपणा दाखवून उगीच आपण दुःखी होतो, उगीच आपण दुःखी होतो. नेबळे लाचार, मिंदे, पाठीचा एक कणा नसलेले. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं, म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सुखाच्या टिप्स. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर सादर करतोय माझी एक रचना, ज्या रचनेचं नाव आहे माय मराठी. सदरील रचना 27 फेब्रुवारी 2017 रोजी दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झालेली आहे. तेव्हा आजच्या रचनेचं नाव आहे माय मराठी. नव्या आशांना, नव्या दिशांना, नव्या आशांना, नव्या दिशांना रोज धडकते मराठी. नव्या आशांना, नव्या दिशांना रोज धडकते मराठी. आणि नवनवी आव्हान पेलत रोज फडकते मराठी. नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी, रोज फडकते मराठी. नव्या आशांना, नव्या दिशांना रोज धडकते मराठी. नव्या आशांना, नव्या दिशांना रोज धडकते मराठी. आणि नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी. नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी, रोज फडकते मराठी. टाळ चिपळे आणि मृदुंगात, टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंगते मराठी. टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंगते मराठी. लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी. लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी. टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंगते मराठी. टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंगते मराठी. आणि लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी. लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी, रोज रंगते मराठी. डफावरची थाप होऊन रोज कडाडते मराठी. डफावरची थाप होऊन रोज कडाडते मराठी. आणि धडाडती तोफ होऊन रोज धडाडते मराठी. धडाडती तोफ होऊन रोज धडाडते मराठी. डफावरची थाप होऊन रोज कडाडते मराठी. डफावरची थाप होऊन रोज कडाडते मराठी. आणि धडाडती तोफ होऊन रोज धडाडते मराठी. धडाडती तोफ होऊन रोज धडाडते मराठी, रोज धडाडते मराठी. पीडितांचा आवाज होऊन रोज खणानते मराठी. पीडितांचा आवाज होऊन रोज खणानते मराठी. आणि शिवबाचा जयघोष करीत रोज दणानते मराठी. शिवबाचा जयघोष करीत रोज दणानते मराठी. पीडितांचा आवाज होऊन रोज खणानते मराठी. पीडितांचा आवाज होऊन रोज खणानते मराठी. आणि शिवबाचा जयघोष करीत रोज दणानते मराठी. शिवबाचा जयघोष करीत रोज दणानते मराठी, रोज दणानते मराठी. ज्ञानभाषेची आस घेऊन, ज्ञानभाषेची आस घेऊन रोज धडपडते मराठी. ज्ञानभाषेची आस घेऊन रोज धडपडते मराठी. आणि कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी.
कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी. ज्ञानभाषेची आस घेऊन रोज फडफडते मराठी. ज्ञानभाषेची आस घेऊन रोज धडपडते मराठी. ज्ञानभाषेची आस घेऊन रोज धडपडते मराठी आणि कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी. कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी. रोज फडफडते मराठी. क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी. क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी आणि दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी. दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी. क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी. क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी आणि दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी. दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी. रोज ओढते मराठी. 108 हुतात्म्यांचे गुणगान. 108 हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी. 108 हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी आणि जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी. जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी. 108 हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी. 108 हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी आणि जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी. जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी. रोज होते मराठी. सण जत्रा उत्सव आणि उरुसात. सण जत्रा उत्सव आणि उरुसात रोज नाहते मराठी. सण जत्रा उत्सव आणि उरुसात रोज नाहते मराठी. कणाकणात मनामनात रोज वाहते मराठी. कणाकणात मनामनात रोज वाहते मराठी. सण उत्सव आणि जत्रात. सण उत्सव जत्रा आणि उरुसात. सण उत्सव जत्रा आणि उरुसात रोज नाहते मराठी. कणाकणात मनामनात रोज वाहते मराठी. कणाकणात आणि मनामनात रोज वाहते मराठी. रोज वाहते मराठी. आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी. आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी. तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेलते मराठी. तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेलते मराठी. रोज पेलते मराठी. आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी. आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी. तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेलते मराठी. प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेलते मराठी. रोज पेलते मराठी. सदरील रचनेचं शेवटचं पर्व, त्याच्यामध्ये माझी मराठी अभिजात झाली काय आणि नाही झाली काय अशा प्रकारची भावना व्यक्त करीत स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आत्मभान देणारं शेवटचं पर्व. इकडे मराठी तिकडे मराठी. इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी. इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी. नाचू गाऊ बोलू लिहू. नाचू गाऊ बोलू लिहू रोज अभिजात मराठी. नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी. रोज अभिजात मराठी. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. इकडे मराठी तिकडे मराठी. इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी. इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी. नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी. नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी. रोज अभिजात मराठी. जागतिक मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तेव्हा पुन्हा भेटू नव्या कवितेसह. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा. जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती